मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळून 66 वर्ष होत असताना टॅक्सी कुणी चालवायची, रिक्षाचं परमिट कुणाला मिळावं, भेळ पाणीपुरी कुणी विकायची, शिव वडापाव कोणी विकायचा, हे प्रतीक असावं की नसावं, की कांदे पोहे असावेत, पोवाडा असावा, तमाशा किंवा लावण्यांचा कार्यक्रम करावा, की नक्षत्रांचं देण्या कार्यक्रम करायचा, की सारेगमप सादर करायचं, उपमाला उपमा म्हणायचं का उपीट म्हणायचं, तळणीचे मोदक चांगले की भाजणीचे मोदक चांगले, मेतकूट खायचं का वरणावर तुपाची धार सोडायची, या ज्वलंत प्रश्नापलीकडे महाराष्ट्राचं पर्यावरण आपण पोहोचू दिलेले आहे का? तर नाही. बिलकुल नाही. बॉलिवूडमध्येही मराठी ठसा म्हणावा तसा उमटलाच नाही. व्ही. शांताराम यांचं नाव आदरानं घ्यावं लागतं, पण त्यानंतर भरी आजवर आपण काय उभं केलंय? तर ही हाताची बोटं आहेत ना, कमी पडतात मोजायला. मराठी सिनेमाला थिएटर मिळण्यासाठी काचा फोडाव्या लागतायत आज, तरी परिस्थिती बदलत नाही. कामगार चळवळ हाही मुंबईचा स्वभाव होता, पण तो स्वभाव मराठी कमी आणि कम्युनिस्ट जास्त होता आणि त्याचा प्रभाव दक्षिण मुंबईपासून फार फार तर मुंबई म्हणजे मध्य मुंबईपर्यंतच पसरलेला होता. आणि नंतर आलेल्या शिवसेनेनं तो स्वभावही पूर्ण मारून टाकला. पुस्तकं वाचणाऱ्या कामगारांच्या हातातली यंत्र काढून दगडं सोपवण्याचं काम या शिवसेनेनं केलेलं.